आज दिनांक 21/1/2026 रोजी बाळीवेस परिसरातील ज्या व्यापाऱ्यांनी मनपाच्या फुटपाथवर आणि मनपाच्या जागेवर त्या ठिकाणी अनधिकृतपणे खोके आणि टपऱ्या टाकल्या होत्या, त्या टपऱ्या आणि खोके जागेवर निष्कासित केलेले आहेत. आणि महानगरपालिकेचा त्या ठिकाणी पूर्वी दवाखाना होता, त्या दवाखान्याला वेढा घातले होते, तरी त्या ठिकाणची सर्व अतिक्रमण आज मोहीम घेऊन त्या ठिकाणचे सर्व अतिक्रमण काढून टाकण्यात आलेलं आहे, जागेवर निष्कासित केलेलं आहे. या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपण आपापले दुकानं आपल्या आपल्या जागेमध्ये लावावीत, अन्यथा आपण आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नये आणि त्या होणाऱ्या कारवाई स्वतः व्यापारी जबाबदार राहतील. आणि ज्या व्यापाऱ्यांनी आम्ही कारवाई करताना जर कोणी आडवं येण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा आम्ही आपल्या विरोधात कडक कारवाई करून आपल्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्याची आमचा मानस आहे. त्यामुळे आम्ही काम करत असताना कुठल्याही नागरिकांनी किंवा व्यापाऱ्यांनी कामामध्ये व्यत्यय आणू नये हीच या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना, सोलापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांना, नागरिकांना विनंती करतो, जेणेकरून महापालिकेला सहकार्य करा. सोलापूर सुंदर दिसण्यासाठी, आपलं सोलापूर सुंदर आणि स्वच्छ राहण्यासाठी आपण सर्वांची आवश्यकता आहे. तरी या माझ्या आव्हानाला सर्वजण प्रतिसाद देतील असं मी माननीय आयुक्त यांच्या त्यांच्या आदेशानुसार ही कारवाई होत आहे. त्या कारवाईच्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कारवाई करत असतो.